नमस्कार. घटना अशी घडली की ती घटना घडल्यानंतर मनाला उद्विग्न अवस्था आणि सगळ्या समाजामध्ये पालक वर्गामध्ये एक भय आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. मुलीला शिकवायचं, शिकवल्यानंतर मुलीच्या मनावर तिला कोणीतरी आवडतं, आवडल्यानंतर तिला प्रेम आणि प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे लग्न, म्हणजे लव्ह मॅरेज. हे सगळं ज्या आईनं 9 महिने लेकराला पोटात वाढवावं आणि ज्या वडिलांनी काबाड कष्ट करून त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू राहावं म्हणून तिला शिक्षण शिकवावं आणि शिकलेल्या मुलीनं प्रेमामध्ये पडून लव्ह मॅरेज करावं, लव्ह मॅरेज थाटामाटात करून शाही पद्धतीनं लग्न, त्या लग्नामध्ये 50 लाखाच्या गाड्या आणि 51 तोळे सोनं एवढा लवाजमा देऊन नवे महाराष्ट्राचं धोरण ठरवणारे अजितदादासारखे नेते त्या लग्नामध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित, म्हणजे ते कुटुंब साधन नाही. आणि ही घटना महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे, तर पालक वर्गाला आणि मुलींना डोळ्यामध्ये अंजन घालणारी घटना आहे. कारण समाजामध्ये कित्येक वैष्णवी अशा आहेत की ज्यांची दाद ना फिर्याद आहे. पुण्यामध्ये घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण आणि त्या प्रकरणातून सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये सुरू असलेलं सगळ्यात मोठं चर्चा, पोलीस तपास, मीडिया, माहेर, सासर, आरोप, हत्या की आत्महत्या, ह्या सगळ्या गोष्टीतून एक मात्र विचार करावा आणि आत्मचिंतन करावा असा प्रश्न आहे की शिकलेले म्हणणारे लोक, गर्भश्रीमंत लोक, शहरातले लोक, उच्चाभ्रू लोक की ज्यांची राजकीय लोकांसोबत, प्रशासकीय लोकांसोबत, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये शैक्षणिक, आर्थिक सगळ्याच पातळीवर एक उच्चाभ्रूपणा, स्टँडर्डपणा आहे, परंतु माणूस म्हणून एका व्यक्तीला ते ऍडजस्ट करून घेऊ शकत नाही. मग तुमच्या अंगावर कपडे आले पण अंतःकरणातल्या मनाचं काय? तुमच्या घरामध्ये दिवाणखान्यामध्ये सगळ्या शोभेच्या वस्तू आहेत, नव्हे तुमच्या जेवणाच्या डायनिंग हॉलमध्ये किंवा डायनिंग टेबलवरती चांदीचे भांडे सुद्धा माहेरवरून आलेल्या भांड्यावर जेवण करावं लागत असेल आणि त्याच मुलीच्या अंगावर जर ननंद म्हणणारी, सासू म्हणणारी जर थुंकत असेल आणि त्या मुलीला शेवटी आपल्या मैत्रिणीला आणि मामाला असं सांगावं लागत असेल की मी लव्ह मॅरेज करून खूप मोठी जीवनात चूक केलेली, मग या गोष्टी फक्त वैष्णवी हगवणे इथपर्यंत नाहीत किंवा तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सासरच्या लोकांपर्यंत थांबत नाही. हा विषय आपल्या देशातली कुटुंब व्यवस्था, आपल्या देशातली समाज व्यवस्था, आपल्या देशातले कायदे नव्हे, ज्यांनी मनावर साथीदार निवडला होता, म्हणजे तिथं प्रेम होतं, पैसा होता, शिक्षण होतं, आधुनिकीकरण होतं, एवढं सगळं असताना सुद्धा त्या कुटुंबामध्ये हुंडाबळी आणि सासरच्या छळा